आपण आज परफॉर्म करत आहोत DSSS. यामध्ये काय करणार आहेत की DSSS म्हणजे डायरेक्ट सिक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम. म्हणजे आपण काय करतो की जो नॉर्मल आपला PN सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सिक्वेन्स आपण ॲड करतो. जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये PN सिक्वेन्स ॲड करतो, कारण सिक्युरिटी वाढवण्यासाठी, त्याचा स्पेक्ट्रम वाढवण्यासाठी. तर आपण तो परफॉर्म करूया. तर फर्स्ट आहे, हा पार्ट आहे PN सिक्वेन्स. त्यामध्ये 7 बीट आपल्याला PN सिक्वेन्समध्ये भेटणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे पॅटर्नमध्ये P1 आणि P2 असे 2 टाईपचे पॅटर्न्स आहेत. हा आपला मेसेज सिग्नल आहे. ठीक आहे. आपण काय करतोय, या ब्लॉकला मल्टिप्लाय करतोय. कशाला? PN सिक्वेन्स आणि पॅटर्नला. म्हणजे आपण पॅटर्न म्हणजे आपला मेसेज सिग्नलमध्ये एक्स्ट्रा जो सिग्नल्स आहेत ते ॲड करतोय. त्यामध्ये ॲड केल्यानंतर त्याचा स्पेक्ट्रम वाढणार. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट देणार FSKला. जो आपण ॲड केलेला पार्ट आहे तो त्याचं आउटपुट देणार PSKच्या इनपुटला. त्यानंतर जो PSKचा आउटपुट आहे त्याला आपण परत रिकवर करतो. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. तर फर्स्ट पार्ट ही PN सिक्वेन्स, त्याला आपण ऑब्झर्व करून घेऊया. चॅनल 1चा आपण ग्राउंड कनेक्ट करून घेतलाय. त्यानंतर पॅटर्न. आता पॅटर्न हा PN सिक्वेन्स हा आपला एक्स्ट्रा जो आपण ॲड करणार आहे मेसेज सिग्नल म्हणजेच पॅटर्न. ठीक आहे. तर हा 7 बीटचा पॅटर्न आहे. ठीक आहे. 7 बीटचं PN सिक्वेन्स आहे. तर इथे 0 1 0 0 1 1 0 परत इथून रिपीट होतो. ठीक आहे. तर असं 7 बीटचा सिक्वेन्स आहे. नेक्स्ट आपण बघून घेऊया पॅटर्न. तर पॅटर्न म्हणजेच आपला मेसेज सिग्नल, तो बघून घेऊया. तर आपला पॅटर्न काय आहे 1 आणि 4 0. ठीक आहे. तर नेक्स्ट पार्टमध्ये काय करतो आपण, PN सिक्वेन्स त्याचं आपण दिलं मल्टिप्लायरच्या एका टर्मिनलला. त्यानंतर जो पॅटर्न आहे तो पॅटर्न दिला दुसऱ्या टर्मिनलला मल्टिप्लायर. ठीक आहे. त्यानंतर आता PN सिक्वेन्स आणि जो पॅटर्न आहे ते मल्टिप्लाय होणार, त्यांचं एक्सॉरिंग होणार. मल्टिप्लिकेशन म्हणजे याच्यामध्ये एक्सॉर होतं. ठीक आहे. तर आपण त्याचं आउटपुट परत दिलं PSKला, फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग. ठीक आहे. यामध्ये काय, आता जो स्प्रेड झालेला सिग्नल आहे, जो एक्सॉरिंग झालेला सिग्नल आहे त्याला आपण त्याची मॉड्युलेशन करतो. ठीक आहे. तर हे आपण इनपुट दिलेलं आहे. त्यानंतर आपण त्याचा आउटपुट चेक करून घेऊया. हे चॅनलचा जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते आपण आउटपुटला कनेक्ट केलं आणि त्याचा आउटपुट चेक करून घेऊया. तर हा आपला स्प्रेडेड सिग्नल आहे. ठीक आहे. इथे दिसते तुम्हाला की चेंज झालेला आहे. इथे फेज शिफ्ट झालेला आहे. हा एक फेज शिफ्ट, हा एक फेज शिफ्ट. ठीक आहे. तर हा झाला आपला स्प्रेडेड सिग्नल मॉड्युलेट झाला. तर आपल्याला आता याला रिकवर करायचं. हा झाला आपला ट्रान्समीटर पार्ट. तर रिसिव्हर पार्ट आपण बघून घेऊया. तर नेक्स्ट आहे रिसिव्हर पार्ट. तर जे आपलं PSKचं आउटपुट आहे ते आपण देणार स्क्वेअर सर्किटला. स्क्वेअर सर्किट त्याचं स्क्वेअरिंग करणार, परत बायपास फिल्टर, त्यानंतर बँडपास फिल्टर, त्यानंतर फ्रिक्वेन्सी डिवायडर नेटवर्क, आणि त्याला आपण परत PSKला रिकवर करणार. ठीक आहे. तर फर्स्ट आपण ऑब्झर्व करून घेऊया स्क्वेअर सर्किटचं आउटपुट. तर हे आपलं स्क्वेअर सर्किटचं आउटपुट आहे. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट बायपास फिल्टरचं आउटपुट, बँडपास फिल्टरचं आउटपुट. हे बँडपास फिल्टरचं आउटपुट आहे. नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी डिवायडर नेटवर्क.
हे फ्रिक्वेन्सी डिवायडर नेटवर्कचं आउटपुट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट हे आपलं काय आहे की आपण कॅरियर सिग्नलला आपण रिकवर केलं आहे. तर आपल्याला आता PSKला रिकवर करायचं. तर PSKला रिकवर करण्यासाठी आपण काय करणार, तर आपण जे हे आहे कॅरियर रिकव्हरी पार्ट. त्यानंतर आपला आहे PN सिक्वेन्स जो कॅरियर आहे तो आपण P1ला देणार. त्यानंतर नेक्स्ट काय आहे ते PSKचं जे P2 आहे ते टर्मिनल आपण कशाला देणार, जो आपला PSK आउटपुट होतं त्याला देणार, जे आपण ट्रान्समिट झाल्यावर जे रिसीव्ह झालेलं आहे ते. ठीक आहे. तर PSKचं आउटपुट 2 ठिकाणी गेलेलं आहे. एक तर कॅरियर रिकव्हरी पार्टला आणि दुसरा आहे जो पॅटर्न रिकव्हरी पार्ट. ठीक आहे. तर आपण आता ऑब्झर्व करूया जे PSKचं रिसीव्ह झालेला आउटपुट. हे PSKचं आपलं रिसीव्ह झालेलं आउटपुट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याला दिलं लो पास फिल्टरला आणि लो पास फिल्टर आणि कंपॅरेटर ब्लॉकला. तर लो पास फिल्टर आणि कंपॅरेटर ब्लॉकला दिल्यानंतर आपल्याला आउटपुट आलं 35 बीटचं आउटपुट आलं. हे काय आपलं की जो आपण स्प्रेड केला होता सिग्नल तो आहे. आता 35 का झाला, तर पॅटर्न हा आपला आहे 5 बीटचा आणि जो आपला PN सिक्वेन्स आहे तो 7 बीटचा. आता यांचं एक्सॉरिंग केलं प्रत्येक बीटला प्रत्येक पॅटर्नच्या बीटसोबत जर एक्सॉरिंग केलं तर आपला 35 होतं. 7 × 5 तर 35 बीट. ठीक आहे. त्याच्यामुळे हा 35 बीटचा आपला स्प्रेडेड सिग्नल आता रिकवर केला, जसं आपण इथे मल्टिप्लाय ब्लॉकवरती केला होता, जनरेट केला होता. आता त्याला आपण रिकवर केलं. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट काय करायचं आहे, तर आपल्याला पाहिजे मेसेज सिग्नल पाहिजे. स्प्रेडेड सिग्नलचं काही आपल्याला यूज नाही. ठीक आहे. तर आपण काय करणार की जो स्प्रेडेड सिग्नल आहे तर त्याला परत रिकवर करण्यासाठी इथे आहे रिकव्हरी मल्टिप्लाय ब्लॉक. त्याच्यामध्ये जो रिकव्हरी ब्लॉक आहे, रिकव्हरी आउटपुट आहे ते कनेक्ट करणार रिकव्हरीच्या टर्मिनलला. नेक्स्ट PN सिक्वेन्स आहे तो कनेक्ट करणार जो आपला लोकली जनरेटेड PN सिक्वेन्स होता त्याला. ठीक आहे. तर हे 2 आउटपुट दिले. PN सिक्वेन्स जो आपण स्टार्टिंगला जो 8 बीटचा 7 बीटचा PN सिक्वेन्स होता तो, आणि हा आपला रिकवर झालेला स्प्रेडेड सिग्नल, हे दोन्ही दिले. परत एक्सॉरिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये काय होणार की 7 बीट आणि 35 बीट मल्टिप्लाय होणार. तर एक्सॉरिंग होणार. त्यामध्ये मग 7 बीटचे 1 1 1 1 असे 7चा एक ग्रुप, 0 0 याचा 7चा ग्रुप, असे ग्रुप्सला आपण कन्सिडर करतो. 7 जे कॉम्बिनेशन आहे त्याला 1 कन्सिडर करतो. ठीक आहे. तर त्याचा आउटपुट आपण आता ऑब्झर्व करूया. तर जे एक्सॉरिंग झालं होतं स्प्रेडेड सिग्नल आणि PN सिक्वेन्स त्याचा आउटपुट आपण चेक करू आता. तर हे बघा, आपण जो पॅटर्न दिला होता 1 0 0 4 0 तो पॅटर्न आता रिकवर झालेला आहे.